महापालिकेत भाजपशी युती करण्यासाठी मला 25 लाख रुपये देण्यात आले। हा आरोप पूर्णपणे खोटा आणि राजकीय हेतूने केलेला आहे असं सांगत नगरसेवक वैभव हत्तुरे यांनी आरोप फेटाळून लावला। भाजपाची युती करण्यासाठी 25 लाख रुपये घेतल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे गटनेते अमोल शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक वैभव हत्तुरे यांच्यावर केला होता। या आरोपानंतर महापालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक वैभव हत्तुरे यांनी आरोपांचा ठाम शब्दात इन्कार केला। महापालिकेत भाजपाची युती करण्यासाठी मला 25 लाख रुपये देण्यात आले। हा आरोप पूर्णपणे खोटा आणि राजकीय हेतूने केलेला आहे असे त्यांनी स्पष्ट केले। वैभव हत्तुरेंना खरेदी करावं किंवा हत्तुरेंना खरेदी करावं असं कधी घडत नाही। आमचं राजकीय पार्श्वभूमी दुसऱ्या पिढीची आहे। आम्ही असलं कामं करत नसतो आणि असल्या कामं करण्याची कोणाची भूमिका नसते। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्यांना पैशाचा गैरव्यवहार झाला असं त्यांना वाटतंय तर त्यांना त्या गोष्टीतच डोकं असेल, त्यामुळे त्यांना वाटत असेल। युतीचा निर्णय हा स्थानिक स्तरावर झालेला नसून प्रादेशिक पातळीवरील चर्चेनंतर घेण्यात आला असे सांगत त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेनंतरच हा निर्णय झाला असल्याचे नमूद केले। जर मला पैसे देण्यात आले असतील तर विरोधकांनी ठोस पुरावे सादर करावेत असे खुले आव्हानही नगरसेवक वैभव हत्तुरे यांनी दिले आहे। युती ही परस्पर वैभव हत्तुरेंनी नाही केलेली। वैभव हत्तुरेंना भारतीय जनता पार्टीशी जेव्हा चर्चा करण्यात बोलवली होती तेव्हा वैभव हत्तुरे वैयक्तिक जाऊन आमच्या शहराध्यक्षांना भेटले होते। आमच्या शहराध्यक्षांनी इथल्या स्थानिक नेत्यांशी चर्चा केल्यानंतर हे विषय राज्यस्तरीय, कारण मला भारतीय जनता पार्टीकडून सांगितलं गेलं होतं की आपण वरून युतीमध्ये, मग त्यानंतर तटकरे साहेबांनी ह्या विषयाला मंजुरी दिल्यानंतर आम्ही ह्या गोष्टीला होकार दिलेला आहे। ह्यामध्ये कुठलंही गोडबंगल नसतो आणि ज्यांना आरोप करायचा आहे त्यांनी सिद्ध करावं की हे आर्थिक व्यवहार घडलेलं आहे, हे असं घडलंय तसं घडलंय। नसेल तर त्यांनी सांगावं, या आम्ही आरोप करावं, असं काहीतरी आरोपच करायचं म्हणून आम्ही आरोप केले।